नमस्कार मित्रांनो, भारताच्या संविधानात झालेला पहिलाच बदल म्हणजे फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट 1951. आज त्यामागची कारणं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या दुरुस्तीत 3 मोठे बदल झाले होते आणि हे बदल भारताच्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. पहिला बदल, आर्टिकल 19. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स घालण्यात आल्या. पब्लिक ऑर्डर, सिक्युरिटी ऑफ स्टेट आणि इन्साइटमेंट टू ऑफेन्स या मर्यादा जोडल्या गेल्या. कारण देशात काही गट हिंसा भडकवणारी भाषणे करत होते, देशविरोधी पत्रके पसरवत होते आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवत होते असे त्यावेळीच्या सरकारचे विचार होते. पण हिंसा भडकवणारी भाषणे नेमके कोण करत होते हा देखील शोधाचा विषय आहे. दुसरा बदल, धारा 15 उपधारा 4 SC, ST, OBC आणि मागासवर्गांच्या शिक्षणासाठी समान संधीसाठी आरक्षणाची स्पष्ट तरतूद करण्यात आली. हा बदल त्या लाखो वंचित व्यक्तींना समाजात उभं करण्यासाठी होता. तिसरा बदल, 9वा स्केड्यूल. जमीन सुधारणा आणि जमीनदारी ॲबोलिशनचे कायदे कोर्टात अडकून न पडता लागू हवेत म्हणून 9वी अनुसूची तयार करण्यात आली. भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. परंतु लागू झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षातच दुरुस्ती करावी लागली. का? आर्टिकल 19 मधील बदल खरंच गरजेचे होता का? आणि जरी त्यामुळे अभिव्यक्तीवर थोड्या मर्यादा आणल्या गेल्या, पण त्या खरंच पाळल्या जात आहे का? आता तुम्हाला काय वाटतं? पहिल्या दुरुस्तीची आजच्या भारतात किती गरज होती? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की टाका.